पर्यावरण रक्षणासाठी आज पुण्यातील सजग पर्यावरणप्रेमी नागरिक जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत आणि जो आपल्याला माहिती आहे की जो टेकड्या फोडून विकास केला जातोय त्याच्या विरोधात खरं तर हे सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. वेताळ टेकडीचा जो विचार करेल तोच आमचा आमदार असेल असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. आपण थेट या पर्यावरणप्रेमी नागरिकांशीच बोलूया. काय भूमिका आहे तुमची, काय मागणी आहे? आम्ही हे म्हणतो की वेताळ टेकडी वाचवा. आम्ही वी आर नॉट अगेन्स्ट डेव्हलपमेंट, बट वी वॉन्ट डेव्हलपमेंट बट विदाउट ॲट द कॉस्ट ऑफ डिस्ट्रॉईंग एन्व्हायरमेंट. म्हणजे पर्यावरण तुम्ही वाचवा, वेताळ टेकडी वाचवा आणि आमचे हे 3 प्रोजेक्ट जे आहे ते DP प्लॅनमधनं रद्द करा. इथे जर आपण पाहिलं तर जर टेकडी नाही तर ओट नाही अशीच भूमिका आपण घेताना दिसत आहे. काय मागणी? सर्वप्रथम हे जे तिन्ही प्रकल्प आहेत ते अतिशय विघातक आहेत टेकडीसाठी. आणि जर आपण पाहिलं तर हे काही लॉंग टर्म सोल्युशन नाही आहे. कारण लोकसंख्या वाढतीये, ट्रॅफिक वाढत जाणार आहे आणि मग आज इकडून रस्ता काढला, काही वर्षांनी हा रस्ता कमी पडायला लागला, दुसरीकडनं रस्ता काढला, असं होतच राहणार आहे. टेकडीचे किती तुकडे पडणार आहेत आणि ज्या आहेत त्या टेकड्या राखल्या जात नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यावर बांधकाम चालू आहे, त्याच्यावर गुन्हे करतायत, त्याच्यावर राडारोड आणून टाकतायत. मग तुम्ही अजून ज्या आहेत त्या टेकड्याही तुम्ही उद्ध्वस्त करताय, ज्या आहेत त्या राखल्या जात नाहीयेत. मग त्याच्यामुळे पुण्याचा जो जो पर्यावरणाचा जो संतुलनाचा जो बॅलन्स आहे तो सगळा बिघडेल. आणि जर वेताळ टेकडी आपण बघितलं खास करून तर ते एक अर्बन नॅचरल हॅबिटॅट म्हणजे शहरी नैसर्गिक अधिवास असा आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण पाहिलं तर बाहेर जी सगळी जंगलं आहेत त्यांच्या सगळ्या जंगलांच्या कडेनी मनुष्यवस्ती वाढलेली आहे. अशा वेळेला जेव्हा एवढ्या शहरातल्या मध्यवर्ती शहरातल्या ज्या राहिलेल्या या अधिवास आहेत त्याचं महत्त्व वाढतं. आणि त्यामुळे ही जी टेकडी आहे हीच नाही तर इतरही टेकड्या पुण्यातल्या सगळ्याच हे अतिशय महत्त्वाचं एक ही कन्सेप्ट आहे. ही राखली गेली पाहिजे. टेकडी नुसती टेकडी आहे का नाही, तर ही इथल्या जैवविविधतेसाठी अतिशय महत्त्वाचं एक ठिकाण आहे. कारण एवढंच राहिले, याच्या खाली जर इथली जैवविविधता जी आहे ती याच्या खाली जर आली तर मनुष्यवस्ती आहे ती पूर्णपणे नष्ट होईल. मग खाली जर माणसं आहेतच, इथे सगळे प्रोजेक्ट खाली झाला तर मग टेकडी तेवढी राखा ना. तेवढ्यासाठी तुम्हाला टेकडीवर पण कशाला घुसायचं, तुम्हाला टेकडीच्या मधनं कशाला रस्ते काढायचे, तुम्हाला कशाला बोगदे पाडायचे. हा जो एक मुद्दा आहे की जैवविविधता आहे आणि बाकी पण आहे, तर हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत की यासाठी टेकडी राखली पाहिजे. आमची अशी भूमिका आहे की पर्यावरणाचा विचार करा. आमच्या ज्या टेकड्या आहेत, आमची ज्या टेकड्या आहेत, जो कोणी राखेल आणि जो असे आश्वासन नाही नुसतं तर पूर्ण खात्री तिने लिहून देईल की हो आम्ही ही वाचवू आणि डीपीतनं हे तिन्ही प्रोजेक्ट रद्द होतील, त्यांना आम्ही मत देऊ. फार महत्त्वाचा मुद्दा दादांनी मांडलेला आहे की सगळेच जण आश्वासनं देत आहेत की आम्ही असा प्रकल्प होऊ देणार नाही, मात्र सत्तेत आल्यानंतर प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका पाहायला मिळते. राजकारणी काय भूमिका घेतील हे आम्ही ठरवू शकत नाही, पण आमचं त्यांना आव्हान आहे की तुम्ही याचा थोडा लोकांच्या दृष्टीने विचार करा आणि त्यानुसार भूमिका घ्या. कारण हे जे प्रकल्प होऊ घातलेले आहेत हे कोणाच्याही, हे जनतेच्या हिताचे नक्कीच नाही आहेत, हे काही ठराविक लोकांच्या हिताचे आहेत. म्हणजे जे सांगितलं जातं या प्रकल्पांबद्दल की याच्यामुळे ट्रॅफिक कमी होईल, वेळ वाचेल, प्रदूषण कमी होईल, ही एक निव्वळ धूळफेक आहे. आणि हे स्वतः कॉर्पोरेशनच्या किंवा विविध सरकारी संस्थांचा जो डेटा आहे, जी त्यांची माहिती आहे, जे त्यांनी स्वतः अभ्यास केलेले आहेत, हे त्याच्या पूर्ण विसंगत आहे. आणि जनतेला हे सांगून धूळफेक केली जाते कारण त्यांना काहीही कारण असतं हे प्रकल्प रेटायचे आहेत. तर याच्यामुळे कोणाचाही हित साध्य होणार नाही आणि जो काही याच्यामुळे विनाश होईल तो कधी न भरून येणारा असेल. तुम्ही रस्ते पुन्हा करू शकता, तुम्ही टेकडी पुन्हा उभी करू शकत नाही. हा एक अगदी साधा मुद्दा आहे. त्यामुळे तुम्ही जे काही आत्ता डिस्ट्रक्शन कराल विकासाच्या नावाखाली, कारण त्याच्या मागे जे काही आर्थिक हित आहे ठराविक लोकांचं, त्यासाठी हे कधी न भरून येणार आहे. आणि त्याच्यासाठी जर आम्ही आज विरोध नाही केला तर आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी आम्ही काहीच देऊ शकणार नाही जे आम्ही उपभोगलं आहे आणि जे नैसर्गिक आहे. म्हणजे आज न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरामध्ये जर सेंट्रल पार्क मेंटेन केलं जातं, तर पुण्यात जे आम्हाला हे नॅचरली मिळालेलं आहे, हा पुण्याचा सगळ्यात उंच पॉईंट आहे आणि इथून सगळीकडे पाणी सप्लाय केलं जातं जे भूगर्भात आहे. हे सगळ्या गोष्टींचा विचार करून हे प्रकल्प थांबवले जावेत, ही आमची मागणी आहे. आणि या प्रकल्पांना जो थांबवेल त्याला आमचा पाठिंबा असेल. कारण अनफॉर्च्युनेटली सगळ्या राजकारण्यांना केवळ मताची भाषा कळते आणि ही आमची वेळ आहे की त्यांना त्यांची भाषेत उत्तर द्यावं. 2015 मध्ये 2015 मध्ये डेव्हलपमेंट प्लॅनच्या नियोजन समितीने क्लिअर सांगितलं होतं की हे बोगदे आणि रस्त्यावरचे जे
टेकडीवरचे जे काही रस्ते आहेत हे रद्द करावे. एवढं असताना सुद्धा जानेवारी 2017मध्ये हा बोगदे हे बालभारती पौडफाटा रस्ता हे परत डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये टाकण्यात आले 2017. तेव्हाचे जे मुख्यमंत्री आणि आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी हे परत टाकले. आम्ही तेव्हापासून यांच्या मागे लागलेलो आहोत की हे डिलीट करा. कमिशनरांना आम्ही भेटलो, कलेक्टरांना आम्ही भेटलो की याचा उपयोग नाही आहे या प्रोजेक्टचा. त्यांचे जे काही अहवाल येतात त्याच्यात खूप त्रुटी आहेत. आत्ताच एक महानगरपालिकेचा अहवाल आलेला आहे, फिजिबिलिटी रिपोर्ट या टनेलवरती, जो सांगतो की 79% लोकांचा याला विरोध आहे. मग हे असताना सुद्धा परत तुम्ही हा टनेलचा प्रोजेक्ट का पुढे रेटताय? आत्ताच काही महिन्यापूर्वी या टनेलचा आपण जिथे आता उभा आहोत ही फॉरेस्टची एरिया आहे. या फॉरेस्टच्या एरियामध्ये रस्त्याचं वाईडनिंगची मोजणी झालेली आहे. गोखलेनगरमध्ये तिथे क्षेत्र कलेक्टरच्या नोटिसेस आलेले आहेत. ही आत्ताची रिसेंट गोष्ट आहे. हे या राज्यकर्त्यांना का आमच्यावरती हे प्रोजेक्ट्स लादतात आहे? म्हणून आम्ही आत्ता याच्यासाठी आलेलो आहोत की आम्ही ज्या कॅन्डिडेट्स जे आमच्या बाजूनी आहेत त्यांना आम्ही मतदान करणार. जे काही पॉलिटिकल पार्टी, जे काही आत्ताचे जे काही खासदार आमदार जे आहेत जे हे प्रोजेक्ट आमच्यावरती लादायचा प्रयत्न करणार आहेत त्यांचा आमचा विरोध राहणार आहे. इथे जे लिहिलेलं आहे, जो करेल आमच्या वेताळ टेकडीचा विचार तोच खरा आमदार, तीच खुर्ची, त्याच खुर्चीला त्याच आमदाराला आमचं मत असणार आहे. कारण ही वेताळ टेकडी झालं, तळजाई टेकडी झालं, मी सिंहगड खडकवासला मतदारसंघातून इथपर्यंत आलेलो आहे. का आलो आहे? कारण ही आपली टेकडी म्हणजे आपला प्राण आहे, आपला श्वास आहे. हे वाचलं पाहिजे. नदी सुधार प्रकल्प चालू आहे, पण नदी सुधार प्रकल्प म्हणजे फक्त नद्या आडवाच काम केलं आहे, सगळं दूषितपणा चाललेलं आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. हे रस्ते जरी नीट व्यवस्थित केले, रस्ते वाईड केलेत तरी हे होणार आहे. मेट्रोचं जाळं पसरा लागलेलं आहे, खूप चांगली सोय आहे ते. पण हे टेकड्या तोडून जर हे करणार असेल तर हे चुकीचं आहे. आणि त्यासाठीच हा माझ्या बोर्ड आहे आणि हे कायम माझ्या हृदयावर कोरलेलं आहे. जो आमदार आपल्या टेकडीचं संवर्धन करेल त्याच आमदाराला मी खुर्ची देणार आहे. टेकडी राहील तर खुर्ची राहील, विदाऊट टेकडी खुर्ची मिळणार नाही. यस, खूप मोठी आणि महत्वाची भूमिका या सगळ्यामध्ये मांडली जाते की टेकडी जो वाचवेल त्यालाच तुम्ही वोट द्याल. काय भूमिका? हो, तीच भूमिका आहे आमची सगळ्यांचीच. आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की आमदारांना हे कळलं पाहिजे की तुम्ही 1980 सालापासूनचे प्रकल्प आता नाही राबवू शकत. ह्याच्यातले काही जे प्रकल्प आहेत, जसं HCMTR आहे, हा खरं ज्या काळामध्ये तो प्रपोज केला होता तो शहराच्या बाहेरच्या भागामध्ये होता. आता शहर इतकं वाढलेलं आहे की तुम्ही तेच प्रकल्प नाही असे राबवू शकत. असा एक हायवे आणि त्याच्या खाली मग बालभारती पौडफाटाचा रस्ता, आणि हे ज्या ट्रॅफिक कोंडी सोडवणार आहेत असं म्हणतायत, तर ते त्यांच्या अहवालातनं, त्यांच्या कुठल्याही रिपोर्टमधनं, ट्रॅफिक रिपोर्टमधनं सुद्धा हे सिद्ध होत नाही आहे की इकडे खरंच त्या पद्धतीचं ट्रॅफिक कंजेशन आहे. तुम्ही आज जर बघितलं की पुण्यामध्ये असे कुठले स्पॉट्स आहेत जिथे ट्रॅफिक कंजेशन दिसतं, तिथे तुम्हाला ह्या टेकडीच्या आजूबाजूचा परिसर नाही दिसत, तुम्हाला लांबचे परिसर दिसतात. तर तुम्ही तिकडची ट्रॅफिक कोंडी सोडवा आणि तिथे जे काही तुम्हाला द्यायचे प्रकल्प किंवा नवीन सोयी, मुख्य म्हणजे रस्त्यांची क्वालिटी. म्हणजे सध्या आपल्याला ज्या काही बेसिक फॅसिलिटीज मिळायला पाहिजे, तर आपल्याकडे मोठा पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांची क्वालिटी चांगली नाही आहे. म्हणजे आता असं झालेलं आहे की पुण्यामध्ये जो काही FSI वगैरे देऊन जी काय आपण पुण्याला सुजवतोय ना एका पद्धतीनं, फुगवण्यासाठी म्हणून असं आहे, ती वाढ नाही आहे, ती काही पुण्याची शहराची वाढ नाही आहे. म्हणजे तिथे 11 मजली बिल्डिंगकडे पाणी नव्हतं, आता 40 मजली बिल्डिंगकडे पाणी नसणार आहे. तर असा आपल्याला पुढचा विचार करावा लागणार आहे आणि त्यासाठी ही टेकडी अत्यंत महत्त्वाची आहे. एक म्हणजे ह्या टेकडीमध्ये असलेला साठा आणि सगळं. दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या मुलांना तुम्ही बघितलं तर मुलं शाळांमध्ये क्लायमेट चेंज विषयी बोलतायत. त्यांना जाणवत आहे की आपल्याकडे पाण्याच्या समस्या आहेत, किंवा ऋतूसुद्धा आता पाळत नाही आहेत वेगवेगळे, जे काय आपल्या जेव्हा पाऊस पडला पाहिजे तसंच ऋतूचं चक्रसुद्धा आता पाळलं जात नाही आहे. तर हे क्लायमेट चेंज विषयीचा जो अभ्यास आहे तो जे मुलं शाळेत करतात तो टेकडीवर होतो. म्हणजे तुमच्या शहरामध्ये अशी एक जागा उपलब्ध आहे जी सगळ्या सामान्य माणसासाठी, मग तो कुठल्याही वर्गाचा असो, कुठल्याही जातीचा असो, स्त्री पुरुष असो, कुठल्याही क्लासचा असो, या सगळ्यांसाठी विनामूल्य अशी एक जागा आज आहे. तर इट्स द मोस्ट डेमोक्रॅटिक स्पेस म्हणतो आपण की ह्या टेकडी ही जोडणारी आहे आणि हे रस्त्यांचे सगळे प्रकल्प हे तोडणारे आहेत.
ते प्रकल्प जर इथे झाले तर लोकांना टेकडीवर येणं अवघड होईल. अशा जागा निर्माण होतील ज्या सेफ नसतील. मग बायका पोरं कशी येतील इथे? तर ह्या टेकडीवरती तुम्ही जर शनिवार रविवार आलात तर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला लहान मुलं दिसतील. इकडे पोलीस भरती करणारे जे काही ट्रेनिंगसाठी आलेली लोक दिसतील. असे अनेक लोक ही टेकडी वापरतात. आणि फक्त लोकच नाही, ह्या टेकडीवर मोर आहे, वेगवेगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी आहे, वेटलँड आहे. तर म्हणजे हा जो काही सगळा बायोडायव्हर्सिटीचा परिसर इथे एवढ्या प्रमाणात मोठा असा अवेलेबल आहे, तो घालवायचा आणि एक 10-15 वर्षच टिकणारा रस्ता करायचा किंवा त्याच्यामधूनच जाणारा हायवे करायचा, तो सुद्धा मेट्रोचं जाळं होत असताना. तर आपल्याला मेट्रो बंद पाडायची आहे का? कारण हे रस्ते दिल्यानंतर लोक मेट्रो का घेतील? तर मेट्रोचं जाळं जे आहे ते आता आपल्याला सक्षम केलं पाहिजे, त्याला जोडून सुविधा केल्या पाहिजे, हा पुढचा विचार झाला. सो आता आपल्या मागे बघून चालणार नाही आहे आणि आपल्याला पुढेच बघून आपले प्रकल्प आणि वेगवेगळ्या सोयी लोकांना द्यायचे. PMPML आहे, सार्वजनिक वाहतूक आहे. पुण्याकडे हे सगळे मोठे चॅलेंजेस आहेत. आज तुम्हाला एकही आमदार किंवा कॅन्डिडेट कोणी असं दिसणार नाही पॉलिटिकल क्लासमधनं ज्याच्याकडे एक प्लॅन आहे की PMPMLचं काय करायचं आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी काय करायचं. तो प्लॅन नाही आहे, पण आपल्याला नुसते नवीन नवीन रस्ते काढायचे प्लॅन दिसतात. तर सामान्य माणसांना तेच हवं आहे की सार्वजनिक वाहतूक तुम्ही सक्षम करा. एक बस तुम्हाला आहे का इकडे पुण्यामध्ये सार्वजनिक जी की रिकामी चालली आहे? सगळ्या भरभरून बसेस चालल्या. लोकांना हवं आहे. आता ते पॉलिटिकल क्लासनं कळलं पाहिजे असं आमचं मत आहे. आणि म्हणून ह्यावेळेस आम्ही तो इलेक्शनचा मुद्दा करा की टेकडी वाचवा आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करा, रस्ते काढू नका. नक्कीच या अगोदर आपण पाहिलं की अनेक आंदोलनं होत होती, मात्र पर्यावरण संवर्धनासाठी पुण्यातून हे पहिलं पाऊल जे आहे ते उचललं जाते. टेकडी वाचवेल तोच पुढचा आमदार होईल असं जे कॅम्पेनिंग आहे ते या सगळ्या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.